मस्त झाली हा मॅच. हो यार, मॅच तर मस्तच झाली सच में. आता तू बघच पुढच्या मॅच मध्ये ना श्रुती. पुढच्या मॅच मध्ये श्रुती काय करणार आहे तुला आज कळलं आणि तू मला सांगणार आहेस आता? करेक्ट, तेच सांगतोय मी. नाही भाई, तू तेरे ओपिनियन्स तेरे पास ही रख, तेच बेटर आहे. का असं का? कारण चुकीचे असतात ते. तू काहीही बोलतोस. काय चुकीचं बोललो मी आणि कधी? तूने मेरे को क्या बोला था? मार्टिना, मैंने आज तक तुझे 1000 चीजें बताई है, तू किसकी बात कर रही है? तूने मेरे को ये बोला था कि कार्तिक श्रुति को सपोर्ट नहीं करता और कार्तिक के घर वाले भी श्रुति को सपोर्ट नहीं करते. तो इसमें गलत क्या बोला था? तो क्या पूरी की पूरी फैमिली मॉर्निंग वॉक के लिए यहाँ तक आई थी? ए भाई, हे बघ, श्रुतीच्या घरचे खूप सपोर्ट करतात तिला आणि कार्तिक तर खूप जास्त सपोर्ट करतो. मार्टिना, एक गोष्ट लक्षात ठेव, जसं दिसतं ना तसं असेलच असं नाही. आणि श्रुतीच्या बाबतीत तरी लगेच निष्कर्ष काढू नकोस. कुठून येतो एवढा कॉन्फिडन्स तुझ्याकडे? कहाँ से लाता है यार? देख, तू कोई भी चीज सही नहीं करता, नहीं जिंदगी तेरे साथ कुछ सही करती है, तरी एवढा कॉन्फिडन्स का? कसा? हे बघ, तुला असेल जगाची अक्कल, पण श्रुतीला तुझ्यापेक्षा जास्त मी ओळखतो. आणि ती तिच्या लाईफ मध्ये. कोणाच्या लाईफच्या चर्चा चालली आहे? आधी मॅचची तर चर्चा करा. नाही नाही, मॅचची चर्चा करत होतो. खूप मस्त झाली यार मॅच, मस्तच. तुझा काय प्लॅन आहे? तू थांबतेय का जातीये? ते सगळे आय मीन तुझ्या घरचे गेले का? हो, ते गेले सगळे. कार्तिक थांबलाय. कार्तिक थांबलाय बाहेर एकटाच? हो. तू वेडीयस का? मग चल लवकर, चल चल. तुम्ही चला, मी आलेच. ओके, लवकर ये. हो. हाय कार्तिक, श्रुती मस्त खेळली ना आज? हो, बाय द वे तू सुद्धा छान खेळलीस. थँक्यू. हाय, आफ्टर सो लॉंग टाइम. कसा आहेस? मस्त. बाय द वे वेल प्लेड. थँक्यू. श्रुती पण भारी खेळली. आय एम अमेज्ड. तुमचं गाणं मला पुन्हा एकदा ऐकायचंय. तुमचं हे काय नवीन? बरोबरीच आहोत आपण. तो आमच्या मार्टिनाचा जरा प्रॉब्लेमच आहे. हिंदीतलं कसं आप असतं ते मराठीत तुम्ही होतं. अरे, ती आम्हाला सुद्धा कधी कधी तुम्ही म्हणते माहितीये. बाय द वे तुला क्लासिकल म्युझिक आवडतं? नहीं नहीं, मुझे तो म्यूजिक का कुछ समझ में भी नहीं आता. लेकिन उस दिन आर्या दीदी की शादी में आपका गाना सुना और ऐसे लगा कि बॉक्सिंग वॉक्सिंग छोड़ दूं और सिंगर बन जाऊं. बनायचं होतं, आम्ही तरी सुटलो असतो. नाही नाही, तुम्ही जे करताय तेच करा. बॉक्सिंग सगळ्यांना जमत नाही. आणि गाणं ऐकायचं असेल तर तुम्ही कधीही येऊ शकता. अरे, तू तुझ्या नेक्स्ट कॉन्सर्टला इन्व्हाइट कर ना त्यांना. मार्टिना, तू ये नक्की, मीच सांगेन तुला. ओके. जय, तुला माहितीये, कधी खूप दमले असेल ना मी, तर एखादा आलाप किंवा गाणं ऐकलं तर इतकं छान वाटतं. आलाप ते मी समजावतो तुला नंतर. चलो, आम्ही येतो आता. ओके. हो, आम्ही सुद्धा निघतोच. बाय बाय बाय. तू क्यों रुका है? चलना. सोच रहा हूँ. भाई तू सोच मत, वो काम तेरा नहीं है. सोचने के अलावा जो भी काम करना चाहता है वो कर ले, बस सोच मत. ओके? गप्पे, हे सिरियस आहे. मला डाऊट आहे त्यांच्यात नक्की काहीतरी बिनसले. अबे यार, तू कितना ऑप्टिमिस्टिक है रे. अबे गई वो किसी और के साथ, शादी हो गई उसकी, 1-2 साल में उसको बच्चे हो जाएंगे, तेरे को मामा मामा कह के पुकारेंगे. लेकिन तू कितना सोच रहा है यार.
चल ना, निकल ना अब उस टॉपिक से. तू स्वतःच्या प्रॅक्टिसवर लक्ष देशील का जरा? का तुला खूप मज्जा येते असं सॅड राहायला आणि मजनू बनून फिरायला तिच्या मागे 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 मागे? नाही, एक काम कर, तू विचार करत राहा असाच, पण मला जायला हवं. मी जाते. ओके, बाय. बच्चे बच्चे 1-2 साल में. आता मला कळलं काय प्रॉब्लेम असेल. हा कार्तिक तिला मुलासाठी तर फोर्स करत नसेल. बाबांचा फोन येतोय. मी घेऊ का? हॅलो. हा बाबा बोला. नाही, कार्तिकचाच फोन आहे, पण तो ड्राईव्ह करतोय ना, म्हणून मी उचललाय. नाही, मध्ये मध्ये अडकलो नाही आहेत कुठे, आम्ही पोचतोच. बरं बरं. अहो नाही, कशाला उगाच. बरं ठीक आहे, आम्ही येतोच, पोचतोच. बाबांचा फोन होता, ते ऑलरेडी पोचलेत सगळे, तर ते असं म्हणत होते की आपण पोचेपर्यंत ते बाहेरच थांबतील. मी गाडी जोरात चालव असं नाही म्हणाले. पण सगळेजण थांबलेत बाहेर, तर वेळेत पोचायला पण हवं ना. मला खाली उतरवा. मला ना वर्ल्ड कप जिंकून आल्यावर का फील येतोय. तिला खाली उतरवा. येऊ द्या खाली. या. हे सगळं आपल्या घरची रीत आहे ही. अगं एवढी छान खेळलीस, तुझं भरभरून कौतुक आणि खूप खूप आशीर्वाद तुला. मला सांग, तिची बेस्ट मूव कुठली होती? गंधार, उगाच खेचू नकोस माझी. मला खरंच त्यातलं काही कळत नाही, आणि मला नाही कळलं ना तरी काही फरक पडणार नाहीये. आज माझी पोर इतकी छान खेळली, हेच खूप महत्वाचं आहे तिच्या आईसाठी. आई, मॅच नंतर तुम्ही दिसला नाहीत ना, तर मला असं वाटलं की मी रागवले म्हणून ना. अगं वेडाबाई, एवढी छान मॅच जिंकलीस, डोळ्यात पाणी कशाला? डोळ्यातलं पाणी पुस बरं. आई, हे खूप वेगळं आहे. म्हणजे आतापर्यंत मला खूप बक्षिसं मिळाली, खूप मॅचेस जिंकले, पण हे वेगळं आहे.
मी अनेक बॉक्सिंगच्या मॅचेस खेळली, अनेक जिंकली आहे आणि बाबांनी माझं कौतुकही केलं, पण आई कधीच नव्हती. मी बॉक्सिंग करायला लागले तेव्हाही नव्हती. तिने मला रिंगमध्ये कधीच पाहिलं नाही. मी मॅचेस जिंकलेल्या सुद्धा कधी पाहिलं नाही. पण आज पहिल्यांदा तिने पाहिलं. आणि मला शाबासकी सुद्धा मिळाली. ते खूप वेगळं आहे आई. आता कौतुकही वेगळ्या पद्धतीने करूया. तुला काय बक्षीस हवंय मला सांग. आपण दोघी संध्याकाळी बाहेर पडू आणि छान शॉपिंग करून येऊ. ही एकदम फर्स्ट क्लास आयडिया आहे. पैसे तुम्ही द्यायचे ना? आई, मला तर काही नको. मला सगळ्या गोष्टी मिळाल्या. वेडा ये आत ये. चला. हा, आवाज कुणाचा? श्रुतीवाहिनीचा! कार्तिक, मी माझं काम केलंय. मॅच जिंकून दाखवली मी. आता तरी बोलशील ना माझ्याशी प्लीज? कार्तिक प्लीज, जिंकले ना मी. किती त्रास दिलास माहितीये तुम्हाला? जसं काय मला झालंच नाही ना. झाला. मग काय आनंद होत होता तुझ्याशी असं वागताना? आणि खरं तर ती तुला नाही, मला शिक्षा होती. शिक्षा? मी त्रास दिला म्हणून ना? नाही, खूप दिलास म्हणून. पण तूही दिला. मग देणारच. मी काय कमी आहे का? तू जर गिव्हअप करत नाहीस ना, तर मी तरी का करू? आणि जितका त्रास तू मला दिलास ना, तितकंच मी तुला धारेवर धरलं. थँक्स. त्रास देण्यासाठी? धारेवर धरण्यासाठी. कार्तिक, तू जर काही केलं नसतंस ना, तर कदाचित मी ही मॅच जिंकूच शकले नसते. अरे जिंकणं तर सोडून दे, मी ही मॅच खेळू सुद्धा शकले नसते. बॉक्सिंग सोडायला निघाले होते रे मी. सगळं संपलं असतं आयुष्यात. मी असं होऊ दिलं असतं? म्हणूनच थँक्स म्हणते. आज तुझ्यामुळे मी पुन्हा उभी आहे कार्तिक. मध्येच किती फिल्मी बोलतेस ना तू. काय तर म्हणे तुझ्यामुळे मी पुन्हा उभी. एक मिनिट, तुझ्या पायाला काहीतरी झालंय, तू सांगणार होतीस मला. तू एक काम कर, बस इथे. बस 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 बस, हळू. आणि सांग काय झालं. काही नाही. श्रुती, अगं केवढं स्वेलिंग आहे. आणि कधी झालंय हे? एक मिनिट, मॅचच्या वेळी तर नक्कीच नाही झालंय. नाही. मग सांगते, पण एका अटीवर. कसली अट? तू माझ्यावर रागवायचं नाही. रागवण्यासारखं नसेल तर नक्कीच नाही रागवणार. असं नाही करायचं. आधी अट मान्य कर. हे बघ श्रुती, माझं रागवणं न रागवणं तू काय सांगतेस ना त्यावर डिपेंड आहे. त्यामुळे हे अटबीट नको घालूस. आता सांग काय ते. हे बघ, परत चिडतोयस तू. अगं हो, कारण मी काळजीपोटी तुला काहीतरी विचारतोय आणि तुझा काहीतरी भलतंच चाललंय. हे बघ, टाइमपास बंद कर आणि सांग कधी झालंय. मॅचच्या 2-3 दिवस आधी. काय? कसं? कुठे? अरे ट्रेनिंग करताना पाय मुरगळला. आणि हे तू मला आता सांगतेस? एक मिनिट, एवढे दिवस झालं तुला लागून? मला कसं कळलं नाही? कारण मी तुला कळू दिलं नाही. माई हो, आणलंच तुम्ही आतमध्ये. असं दे का, आणलं.
मधुरा, मनातलं सांगत नाहीस बर का तू तुझ्या. पण तुला खरं सांगते मधुरा, सगळी जण अशी नसतात. अगं भल्या भल्यानं जमत नाही हे. म्हणजे औक्षण ही तशी छोटीशी गोष्ट आहे ग, पण त्या छोट्याशा गोष्टीमुळे श्रुतीला किती आनंद झाला सांगून नाही करणार ग. ते समजूनच घ्यायला लागेल, सुचायला लागेल. आणि म्हणूनच बघा, मला तुझा अभिमान वाटतो आणि कौतुक पण. अशीच राहा. तुला सांगू, आज श्रुती खऱ्या अर्थानं आपल्या घरची सून झाली, म्हणजे आपली झाली. कारण तू तिला मनापासून स्वीकारलंस, ती जशी आहे तशी, तिच्या पॅशन सकट. माई, आज मी तिच्या पाठीशी उभी राहिले ना, कारण ती खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि माझाही खूप जीव आहे हो तिच्यावर. आजपर्यंत नुसती चर्चाच करत आलो आपण तिच्या गोष्टींविषयी, पण आज जेव्हा मी स्वतःच्या डोळ्यांनी मॅच बघितली ना, तेव्हा मला खरंच तिचं कौतुक वाटलं, अभिमान वाटला. घरचं सगळं सांभाळून तारेवरची कसरत करून ही मुलगी मॅचेस खेळते, कौतुकास्पद आहे. आणि मला अभिमान वाटला की माझी सून 4-4 नक्की वेगळी. मग आजपर्यंत बॉक्सिंग, तिच्या मॅचेस विषयी आपण नुसतं ऐकत होतो, पण आज प्रत्यक्ष डोळ्यांनी जेव्हा मी तिची मॅच बघितली ना, तेव्हा मात्र आणखी एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली. तिने हे बॉक्सिंगचं वेळ आयुष्यभर ठेवता कामा नये माई. मधुरा, माई, आज ती तरुण आहे, सगळ्याच गोष्टी तिच्या बाजूनी आहेत. तिचं वय तिच्या हातात आहे, तिच्याकडे वेळ आहे, तिच्याकडे उत्साह आहे, जबाबदारी पण आहे, म्हणजे स्वतःची जबाबदारी आहे. पण ही परिस्थिती कायमच तशी राहणार नाही ना माई. आज मी बघितलं किती जीवावर उदारून खेळतात या मुली. आज जेव्हा तिच्या अपोनंटनी तिच्या पोटात पंच मारला ना, तेव्हा मला खरंच धस्स झालं हो माई. खरंच भीती वाटली माई. काही झालं ना तरी पोरीची जात आहे, लग्न आत्ताच झालंय. आज ना उद्या मुलाबाळांचा विचार करतीलच. अशा परिस्थितीत अशा प्रकारच्या मॅचेस खेळणं, आणि तेही केवळ पॅशन आहे म्हणून, काळजी वाटते पोरीची. आणि देव न करो पण उद्या काही कमी जास्त झालं, कुठे लागलं तर मग. मधुरा, मला माहितीये माई की मी खूप टोकाची काळजी करते, पण शेवटी मन चिंती ते वैरीनं चिंती म्हणतात तेच खरं आहे ना. हे बघ मधुरा, अपघाताच्या भीतीनं आपण रस्त्यावर गाड्या चालवणं थांबवतो का? अगं, रिंग मध्ये असं लागणं म्हणजे खेळाचाच एक भाग आहे ना. माई, रस्त्यावरचे अपघात हे अनावधानाने होतात. हे बॉक्सिंग रिंग मध्ये म्हणजे स्वतःहूनच निमंत्रण देण्यासारखं आहे ना. आणि आज बघितलं मी स्वतःच्या डोळ्यांनी, क्षणाक्षणाला अपघात व्हायची शक्यता असते. माई, आज स्वतःच्या डोळ्यांनी बघितले हो मी. आणि मी हे केवळ तिच्या प्रेमापोटी आणि काळजीपोटीच बोलतेय माई. हे बघ कार्तिक, छोटासा ऍक्सिडेंट होता, इतकं काहीच सिरियस नाहीये. तुझ्यासाठी नसेल. अरे, मी काय इग्नोर केलं असं वाटतंय का तुला? हे बघ, मी डॉक्टरांकडे सुद्धा जाऊन आली. मग त्याने दिली खेळायला परमिशन? नाही, पण तरी मी खेळले. तू? कारण ही मॅच मला जगातल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्वाची होती. मी ही मॅच जिंकले नसते ना तर कदाचित कायमची हरले असते. आणि काय? आणि तू म्हणाला होतास की. मी काय म्हणालो होतो श्रुती? तू म्हणाला होतास की मॅच जिंकेपर्यंत तू माझ्याशी बोलणार नाही. अरे यार, मी तुला. तू मूर्ख आहेस का? मी बोलणार नव्हतो कारण श्रुती, अगं तुला एवढं लागलेलं असताना, डॉक्टरांनी तुला खेळायला अनफिट डिक्लेअर केलेलं असताना मी. तू नाही ना कार्तिक, तू नसतंच खेळू दिलं मला. मला लागलंय हे कळल्यानंतर
तू मला मॅच खेळायला नकोच म्हणाला असता. मग तरी तू का? कारण मला तसं व्हायला नको होतं. श्रुती, सॉरी. नाही, माझंच चुकलं. मी एकाच गोष्टीच्या इतक्या मागे लागलो ना की तुला काही त्रास होतोय का हेही पाहिलं नाही. तुला कमीत कमी त्रास व्हावा याकडे लक्ष द्यायला हवं मी. आणि आता माझ्यामुळेच. तुझ्यामुळे कार्तिक, तुझ्यामुळेच आजचा दिवस बघू शकतेय मी. फक्त आणि फक्त तुला डोळ्यासमोर ठेवून मी ही जिद्द निर्माण केली आहे स्वतः. शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःला पुश केलं तुझ्यामुळे. आणि मला तर आता एक सिक्रेट सुद्धा कळलंय तुझं. असलं सिक्रेट? हेच की तू आणि सॅम सरांनी मिळून कशी माझ्या विरुद्ध एक टीम बनवली होती. हा, ते नाही. हा म्हणजे केली होती, पण तुझ्या विरोधात नाही, तुझ्यासाठी होती. आय नो. यू नो व्हॉट कार्तिक, ते खरंच खूप लकी आहे. मला फक्त तुझ्यामुळे ही इतकी छान फॅमिली मिळाली, जी माझ्या पाठीशी उभी आहे सगळ्या गोष्टींमध्ये. कार्तिक, तुला माहितीये मगाशी आईंनी जे कौतुक केलं ना, ते फक्त कौतुक नव्हतं रे. त्याच्या पलीकडे काहीतरी होतं, त्याच्यापेक्षा वरती काहीतरी होतं. मला ते शब्दात नाही एक्सप्लेन करता येते, पण खूप स्ट्रॉंग फील होत आहे माहितीये मला. म्हणजे ना खूप आनंदी, खूप हलकं वाटतंय, खूप स्ट्रॉंग फिलिंग आहे. मला शब्दात नाही सांगता येते कसं वाटतंय ते. काही गोष्टी ना शब्दांमध्ये सांगूही नाही श्रुती. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.